कसं ठरवू शकतो की माझं वजन कमी आहे किंवा जास्त आहे? जर का तुमचं BMI हे 18 पेक्षा कमी असेल तर समजायचं की तुमचं वजन हे कमी आहे, आणि ते जर का तुमचं एक 23 पर्यंत येत असेल तुमचा BMI, तर तुम्ही ओके आहात. पण कुरकुरे वगैरे म्हणतो, बिस्किट म्हणतो, हे काहीच हेल्दी नाही हो, कारण त्याच्यामध्ये शुगर, सॉल्ट आणि फॅट या 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे. असे कुठले कुठले फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे आपलं वजन वाढू शकतं? पहिलं कारण काय आहे? तुमची सिडेंटरी लाईफस्टाईल. पहिलं की तुम्ही दिवसभरात काहीही व्यायाम करत नाहीये. डाएट आणि एक्सरसाइज याच्यामध्ये तुम्ही 80 डाएट आणि 20 एक्सरसाइज. हे मी रफनी सांगते. बरीच लोक म्हणतात की आम्ही 70% डाएट करतो, 30% एक्सरसाइज. ठीक आहे, पण त्याचं पर्सेंटेज किती असावं हे सांगण्याचा उद्देश आहे. आपण जेव्हा खातो 1 वाटी भात, 2 वाटी वरण जेव्हा हाणतो, तेव्हा हार्डली त्याच्यातून 200 किंवा 300 कॅलरीज जातात. तोच झोमॅटोचा वरण भात किंवा झोमॅटोचा दाल राईस, दाल तडका जेव्हा खातो तेव्हा त्याच्यामध्ये 600 ते 700 कॅलरीज असतात. मी आत्ता आज ठरवलं मी ओव्हरवेट आहे आणि मला वजन कमी करायचंय, पहिली स्टेप काय असायला पाहिजे माझी? तुमचं काय डाएट आहे हे लिहून काढायला पाहिजे. बरोबर. तुम्ही रात्री जागायला सुरुवात झाली की तुम्हाला चांगलं काहीतरी खावंसं वाटायला लागतं. तेलकट खायचंय, चिप्स खायचे, बिस्किट खायचे. रात्रीच्या खाण्याचे जे काही प्रकार आहेत ना, ह्याने पण ओबेसिटी वाढायला लागलेली आहे. गुजराती, मारवाडी सारखे जे काही फॅमिलीज आहेत त्यांच्याकडचं फूड घ्या, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स काढा, त्याच्यामध्ये तुम्ही बघा की असं किती पोषण मूल्य मिळतंय. कार्ब्सने भरलेलं आहे, सगळे फॅट्सने भरलेले आहेत. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राज जाधव महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रणिता अशोकराव. प्रणिता अशोकराव या डायटिशियन आहेत आणि वेट लॉस, वेट गेन याच्यामध्ये भरपूर दिवसापासून काम करत आहेत. मी तुम्हाला सरळ चॅलेंज करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला मित्रमंडळींना, तुमच्या नातेवाईकांना एक प्रश्न विचारून बघा की तुझं वजन परफेक्ट आहे का? आयदर ते सांगतील की माझं वजन कमी आहे किंवा जास्त आहे. प्रत्येकाला आयदर वजन कमी करायचं आहे किंवा वाढवायचं आहे. वजन कमी करण्याविषयी, वाढवण्याविषयी, डाएटविषयी खूप सारं नॉलेज इंस्टाग्राम, यूट्यूब, सोशल मीडिया आणि सगळीकडे उपलब्ध आहे, परंतु तो फक्त गोंधळ माजवणारं किंवा आपल्याला गोंधळात टाकणारं आहे. अशा वेळी एक तंत्रशुद्ध नॉलेज कुठल्याही गोष्टीचं असणं फार गरजेचं असतं, आणि म्हणूनच आपण आज आपल्या मंचावरती डॉक्टर प्रणिता अशोकराव यांना बोलवलेलं आहे. आणि आपण आजच्या या एपिसोडमध्ये प्युअरली वेट लॉस संबंधी चर्चा करणार आहोत. मी जेव्हा ऑफ कॅमेरा मॅमशी चर्चा करत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की मी एका महिन्यामध्ये जवळपास 8-10 किलो वजनसुद्धा त्यांच्या जे काही पेशंट्स आहेत त्यांचं कमी केलेलं आहे. आणि तोच डाएट आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण समजून घेणार आहोत. प्युअरली हा पॉडकास्ट त्या लोकांसाठी आहे किंवा ज्यांच्या आजूबाजूला अशी लोक आहेत ज्यांना स्वतःचं वजन कमी करायचं आहे. चला तर मग वेळ न घालवता सरळ आपल्या गेस्टकडे वळूयात आणि बघूयात डॉक्टर प्रणिता अशोकराव आपल्याला काय सांगतात ते. नमस्कार मॅम. नमस्कार. नमस्कार. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती. अगदी, मला पण खूप आवडेल, कारण मागच्या वेळेस तर आपल्याला झालेला जो एपिसोड होता त्याच्यातले पोहे जे काही गाजले होते राजमंचावरती, तेव्हा मला पण उत्सुकता होती पुन्हा आपल्या सर्वांना भेटावं आणि या बाबतीत थोडंसं मार्गदर्शन पर आपण काहीतरी बोलावं असं मला वाटतच होतं. तेवढ्यात तुम्ही इन्व्हिटेशन दिलंच. म्हटलं चला, आपल्याला चान्स मिळाला तर नक्कीच आपण त्याचा फायदा घेऊया. नक्कीच. प्रेक्षकांनाही मला सांगायला आवडेल की या पॉडकास्टची जर्नी जेव्हा सुरू झाली होती, माझा दुसरा पॉडकास्ट मी मॅम सोबत केला होता आणि त्यावेळेसच एक प्लेट पोहे किती महत्त्वाचे असते हे आमचं दुसराच पॉडकास्ट, आणि तो प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे आम्हाला खूप प्रेम मिळालं होतं, तो चांगला पुश मिळाला होता. आज पुन्हा एकदा आपण त्याहूनही डीप चर्चा करणार आहोत. मॅम, पहिले तर सांगा की माझं वजन परफेक्ट आहे की नाही हे मोजण्याचं, मापण्याचं काही पॅरामीटर्स आहेत का? कसं ठरवू शकतो की माझं वजन कमी आहे किंवा जास्त आहे? आता वजन आपलं वजन बरोबर आहे की नाही हे जर का चेक करायचं असेल तर 2 इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे ते बॉडी मास इंडेक्स. पण बॉडी मास इंडेक्स कसं करतात की तुमचं वजन किलोग्रॅम मध्ये घ्यायचं आणि त्याला तुमची जी काही उंची आहे त्याचं मीटरमध्ये कन्वर्ट करून मीटर स्क्वेअर मध्ये ते डिवाइड करायचं असतं. असं नॉर्मल जी काही रेंज येते, म्हणजे तुमचं वजन समजा आता 60 आहे आणि तुमची उंची समजा 150
156 आहे तर 1.56 हा स्क्वेअर करायचा, तो मीटरमध्ये स्क्वेअर सेंटीमीटर. करायचा. हा, मीटरमध्ये स्क्वेअर करायचा बरं, असतो तो, हां. आणि त्याने डिवाइड करायचं असतं बरं. ते. मग जो काही नंबर येईल तो नंबर तुमचा एक काय 24, 25, 26 तुम्ही करून बघा. तर जर का तुमचं BMI हे 18 पेक्षा कमी असेल तर समजायचं की तुमचं वजन हे कमी आहे, आणि ते जर का तुमचं एक 23 पर्यंत येत असेल तुमचा BMI, तर तुम्ही ओके आहात, म्हणजे नॉर्मल रेंजमध्ये. आता पूर्वी तो 25 होता, पण आता तो 23 केलेला आहे, आणि 23च्या वरती किंवा 25 पर्यंत असेल तर तुम्ही थोडे जाड आहात असं त्याचा अर्थ होतो, आणि 25च्या वरती मग तुमची ओबेसिटीची रेंज सुरू होते. तर मग असं जेव्हा आपण बघतो तेव्हा हा थोडासा कॉम्प्लिकेटेड पार्ट वाटतो, कारण सायंटिफिक दृष्ट्या बघितलं तर त्याच्यामध्ये तुमचं वजन हे टोटल कॅल्क्युलेट होतं, म्हणजे ती चरबी पण धरली जाते आणि तुमचं मसल मास, बोन मास पण धरलं जातं. म्हणून इन केस ऑफ मेल्स, म्हणजे पुरुषांमध्ये हे जेव्हा पकडतो आपण तेव्हा थोडीशी दुविधा असते की खरंच ते पकडावं का, कारण जी लोक जिम करणारी असतात त्यांचं वजन हे त्यांचं मास, म्हणजे त्यांचं मसल मास जास्त असतं, त्यांचं बोन मास जास्त असतं, तेव्हा तो 80 किलोचा माणूस आणि न व्यायाम करणारा किंवा न व्यायाम करणारी 80 किलोची बाई ही सेम नाही धरली जात. मग तिथे गोंधळ सुरू होतो. म्हणून आता आपण काय करतो, वेस्ट सर्कम्फरन्स नावाचं जे काही पॅरामीटर आहे, म्हणजे तुमच्या बेंबीपासून मोजलेला पोटाचा घेर, ओके, तो जेव्हा आपण मोजतो तेव्हा तो पुरुषांमध्ये 100 पेक्षा जास्त नसावा. अच्छा, ओके, 90 ते 100 मध्ये तुम्ही थोडेसे जाड आहात, म्हणजे 100 सेंटीमीटर, इथे 100 सेंटीमीटर, आणि बायकांमध्ये तो 80 पेक्षा जास्त नसावा. 80 ते 90 म्हणजे थोडेसे जाड आहेत, पण 90 पेक्षा जास्त म्हणजे आपण त्याला स्थूलत्व म्हणतो. आणि आता पोटाच्या घेराला महत्व का आलेलं आहे, कारण ते जे फॅट आहे त्याला आपण म्हणतो विसरल फॅट, म्हणजे जेव्हा तुमची चुकीची जीवनशैली सुरू होते तेव्हा तुमचं पहिल्यांदा जे काही वजन वाढतं हे पोटावरती वाढत जातं, आणि ती जी चरबी आहे ती आपल्याला खूप सारे आजार निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. म्हणून इथून पुढे जेव्हा तुम्ही वजन हा क्रायटेरिया धराल तेव्हा तुमचा वेस्ट सर्कम्फरन्स हा नेहमी पकडावा असं मला वाटतं, कारण कॉम्प्लिकेशन्स मध्ये जाण्यापेक्षा तो स्वतःला करता येतो, त्याचं मेजरमेंट पण तुम्ही स्वतः दरवेळेला मापू शकता, आणि तो सगळ्यात परफेक्ट वेट लॉस आपण जो म्हणतो तो आहे. आणि वेट लॉस आणि इंच लॉस हे दोन मध्ये फरक आहे की एखाद्या माणसानं 5 किलो वजन कमी केलं पण ते कोणाला दिसत नाहीये, मी 5 किलो कमी, मला कोणी म्हणतच नाहीये, पण एखाद्या माणसानं 5 किलो वजन कमी केलं पण सगळे म्हणतात अरे तू खूपच बारीक दिसायला लागला, म्हणजे अगदी तू 7, 8, 10 किलो सारखा दिसायला लागला. याच्यामध्ये आपण कशात समाधानी असावं, जेव्हा तुम्हाला लोक म्हणायला लागतात की तू बारीक दिसायला लागला, म्हणजे तिथे तुमचं फॅट डिस्ट्रीब्युशन हे चेंज झालेलं असतं, तिथं फॅट हे जाऊन तिथे तुम्हाला मसल मास गेन झालेलं असतं, आणि म्हणून तुम्ही त्या वजनाच्या टार्गेटपेक्षा पण दिसायला बारीक दिसायला लागता. आणि हा पण उत्तम प्रकारचा वेट लॉस आहे, म्हणजे हा अधिक आयडियल वेट लॉस आहे. त्याच्यामुळे प्रत्येकानेच प्रत्येक वेळी वजन काट्यावरती पेक्षा इथून पुढे कमरेच्या घेराकडे गेलात तर जास्त बरं पडणार आहे तुम्हाला. म्हणूनच थोडीशी ही कन्सेप्ट आता बदलायला लागलेली आहे, आणि म्हणूनच BMI हा पॅरामीटर आता इंडियन डायबिटीस रिस्क स्कोर जो आहे, आपण ज्याच्यावरून डायबिटीसचा रिस्क स्कोर काढतो, तर तो आता निघालाचा विषय, तर त्याच्याबद्दल सांगून टाकते, म्हणजे प्रत्येक जण आपला आपला स्कोर करेल, तो सांगून पण तो करून घेईल, म्हणजे बघूयात आता किती जमतंय ते. हा, म्हणजे तुमचं वय हे 45च्या वरती नसेल, बरोबर आहे, किंवा तुम्ही 45च्या वरती असाल तर तुम्ही स्वतःला 10चा स्कोर द्यावा. मी तुम्हाला ह्याचे डिटेल्स पण पाठवतो, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकू शकता. त्याच्यानंतर दुसरा पॅरामीटर आहे की तुमच्या आई वडिलांना डायबिटीस आहे का, ऑलरेडी एक्झिस्ट आहे का, म्हणजे समजा तुमचं वय आता 35 आहे तर तुमचा तो स्कोर लेस दॅन 10 मध्ये येईल, तुमच्या आईला डायबिटीस आहे वडिलांना नाहीये, तर मग तो स्कोर तुमचा 5 ने 10च्या ऐवजी 5च होऊन जातो. त्याच्यानंतर तुम्ही व्यायाम किती करता याच्यावरती पण तुमचा स्कोर दिले, लाईफस्टाईलचे रिलेटेड, म्हणजे तुम्ही फक्त वॉक सारखा व्यायाम करता की दिवसभरात जेवढं काही काम होतं तेवढंच करता, की तुम्ही जिमला वगैरे जाताय, की तुम्ही रोज रेग्युलर वॉक करताय, की तुम्ही इंटेन्स एक्सरसाइज करताय, जिमला 2-2 तास जाताय, किंवा आपण म्हणतो स्विमिंग करतायत किंवा टेबल टेनिस करतायत, ह्याला पण त्यांनी क्लासिफाय केलेलं आहे, त्याच्यावरती पण तो स्कोर येतो. आणि हे सगळं करत असताना मग जेव्हा तुम्ही तुमचा स्कोर कॅल्क्युलेट करता तेव्हा तो शक्य
शक्यतो 60च्या वरती जाऊ नये. 60च्या बरं. वरती गेला तर तुम्हाला त्याचं हे करावं लागतं, मग स्वतःची ब्लड शुगर चेक करावी लागते. 30 ते 50 मध्ये आपण असं म्हणतो की आपल्याला कमीत कमी तो मागे न्यायचा आहे, तो आता 50च्या पुढे जाऊ नये ह्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मग अशा प्रकारे तुम्ही जेव्हा स्कोरिंग सिस्टीम करता तेव्हा तो पण एक रफ एस्टिमेट घेतला जातो की आपल्याला डायबिटीस होऊ शकतो की नाही. आणि ते पण टोटली डिपेंड ऑन आहे तुमच्या लाईफस्टाईलवरती. तिथे तुमचा वेस्ट सर्कम्फरन्स पण घेतला जातो, एक दुसरा पॅरामीटर म्हणून, की जिथे तुम्हाला 80 सेंटीमीटर आणि 90 सेंटीमीटर मी सांगितलंय आणि त्याच्यानंतर येणारा तो स्कोर वाढत जातो. म्हणजे 80 ते 90च्या मध्ये आहात की 90 पेक्षा जास्त आहात, हे बायकांच्या बाबतीत. आणि पुरुषांच्या बाबतीत 90 आहात की 90 ते 100 आहात की 100 पेक्षा जास्त आहात, इथे तो स्कोरिंग सिस्टीम दिली जाते. तर इंडियन डायबिटीस रिस्क स्कोर हे तुम्ही एकदा चेक करू शकता, गुगलवरती पण मिळतो तुम्हाला. तुम्ही तो स्वतःचा स्कोर करून बघा. म्हणजे जर का तुम्ही 45च्या कमी वयातले असाल आणि तुमचा स्कोर हा 60च्या वरती जात असेल तर नक्कीच आपल्याला मागे जाण्याची गरज आहे. आणि याच्यावरती मी बरं संशोधन पण केलं, याच्यावरचे आपले खूप प्रसिद्ध पेपर्स पण खूप प्रसिद्ध झालेले आहेत. आणि ऑनगोईंग हा आपला एक प्रोजेक्ट आहे की आपण साधारणपणे तो सगळ्यांच्या बाबतीत करून घेत असतो. सो आपल्याला आयडिया यावी की आपण किती पुढे जातोय. आपल्याला मागे यायचं असेल तर 2च गोष्टी याच्यामध्ये मागे येण्यासारख्या आहेत. आपण आपलं एज तर मागे नाही आणू शकत, बरोबर आहे. फॅमिली हिस्ट्री बदलू शकत नाहीये तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला इथे बदलणारा पॅरामीटर कोणता आहे तर तुमचा एक्सरसाइज, तुमचा रोजचा व्यायाम, याच्यामुळे तर तुम्ही तुमचा स्कोर मागे आणू शकता. आणि मग आपल्याला तो स्कोर मागे आणून आता आपण मागे आहोत, आता आपल्याला पुढे जायचं नाहीये असं त्याच्यातून होतो. सो असा एक स्कोर मी जो तुम्हाला सांगितला तो म्हणून. आणि तेव्हा त्या सगळ्यांनी मिळून जो स्कोर काढला बऱ्याच स्टडीतून, तेव्हा असं लक्षात आलं की तिथे आपल्याला वेस्ट सर्कम्फरन्स जास्त महत्वाचा आहे रादर दॅन बॉडी मास इंडेक्स. कारण आता सुद्धा बरेच ठिकाणी बॉडी मास इंडेक्स हा पॅरामीटर घेतला जातो, पण त्याऐवजी वेस्ट सर्कम्फरन्स पण हा पॅरामीटर पण अतिशय चांगला आहे. कारण तो विसरेल फॅटला कन्सिडर करतो आणि विसरेल फॅट ही सगळ्यात जास्त आजार निर्माण करण्यामध्ये कारणीभूत आहे. म्हणजे तुम्ही जर का जाड असाल, तुमच्या पोटाचा घेर जास्त असेल तर मग तुम्हाला पुढे ब्लड प्रेशर होण्याची शक्यता आहे, तुम्हाला पुढे डायबिटीस होण्याची शक्यता आहे, थायरॉइड सारखे आजार निर्माण होत आहेत. बरं, तुमचं वजन वाढल्यामुळे, तुमचं पोटाचा घेर वाढल्यामुळे स्लीप ॲपनिया सारखे पण आजार आहेत की आता बरेच लोकांमध्ये ते जास्तीत जास्त, म्हणजे त्या लोकांना यंत्राचा वापर करावा लागतो झोप येण्यासाठी, असं पण आहे. किंवा थायरॉइडचे प्रॉब्लेम्स आहेत, PCOD सारखे प्रॉब्लेम्स आहेत. सगळे मी तर म्हणते आता कोरोना नंतर हा एकच नॉन कम्युनिकेबल डिसीज शिल्लक राहिला की ज्याच्याशी आपण सगळे मिळून फाईट करतोय. कारण लाईफस्टाईल रिलेटेड आहे. म्हणजे हे काय तुम्ही 4 दिवस करून 5व्या दिवशी तुम्ही जागेवर येणार असं नाहीये. तेव्हा जेव्हा तुम्ही या लाईफस्टाईलला ऍक्सेप्ट कराल, त्या दृष्टीनं पावलं उचलाल, तेव्हा नक्कीच तुम्हाला बऱ्याचशा आजारांना टाटा बाय बाय करायला अगदी चान्स मिळतो. आणि हे मी अगदी तुम्हाला म्हणते तसं की स्टॅम्प पेपर जो माझा एक मुद्दा आहे की तुम्ही जर तुमचं वजन नीट कमी केलं, तुम्ही तुमच्या झोपेला ताळ्यावरती आणलं, तुम्ही तुमच्या मनाला ताळ्यावरती आणलं, स्ट्रेस कमी केला, तर हे सगळे आजार रिव्हर्सिबल आहेत आणि ते होतात आणि ते आपण करून दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे तुमचा BMI आणि वेस्ट सर्कम्फरन्स हा महत्वाचा पॅरामीटर आहे. तो तुम्ही पहिल्यांदा करून बघा आणि मग तुम्हाला कळेल तुम्हाला कमी करायचंय, किती कमी करायचंय का वाढवायचंय. बरोबर. काय होतं बऱ्याचदा मला समजतं की मी ओव्हरवेट आहे, माझं वजन वाढलेलं आहे. आपण वजन कमी कसं करायचं याच्यावरती बोलणारच आहोत, परंतु सर्वात महत्त्वाचं काय, माझं वजन कशाने वाढलंय हे बऱ्याच जणांना कळत नाही. एक महत्त्वाची काय 4-5 कारणं असतात ज्याच्यामुळे आपलं वेट इतकं पटकन वाढतं. माझ्याकडेही बरेच पेशंट येतात की आत्तापर्यंत काहीच वजन नव्हतं माझं, पण आत्ता हल्ली म्हणजे 6 महिन्यात वगैरे खूप फटकन वजन वाढलेले. असे कुठले फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे आपलं वजन वाढू शकतं ते आपण पहिले बोलूयात, मग वजन कमी कसं करायचं त्याच्यावरती येऊयात. हा आजार सुरू कधी झाला, नेमकी प्रॅक्टिसला सुरुवात केली ती 2018ला आणि तेव्हा हळूहळू पेशंट्स वाढत होते. जेव्हा 2020 आला, करोना आला, लोकांना घरात बसण्याची वेळ आली, झोमॅटोचे प्रकार वाढायला लागले, त्यावेळेला ही अचानक एकदम नॉर्मल असलेली वजनं वाढायला सुरुवात झाली. म्हणजे पहिलं कारण काय आहे, तुमची सिडेंटरी लाईफस्टाईल. पहिलं की तुम्ही दिवसभरात काहीही व्यायाम करत नाहीये, तुमचा दिवसभरात अजिबात व्यायाम न होणं, हालचाल शरीराची कमी होणं, तुमची झोपेची सायकल एकदम बिघडून गेलेली आहे कारण तुमच्या हातात मोबाईल चाललेले आहेत. त्याच्यामुळे डिजिटल डिटॉक्स
हा नावाचा प्रकार पण आता करायची गरज पडलेली आहे. त्यानंतर सगळीकडे चालू असणारी कॉम्पिटिशन फक्त जॉबसाठीच नाही, तर अगदी 10वी-12वीच्या मुलांमध्ये सुद्धा ही कॉम्पिटिशन, ही जी स्ट्रेस, ही जी स्ट्रेस लेवल ही इतकी वाढलेली आहे, कारण प्रत्येकाला वाटतं की मी टॉपला जायचं आणि मग मला काहीतरी मिळणार आहे. ही जी काही कॉम्पिटिशन सुरू झालेली आहे, अर्थात आपण पण त्याला जबाबदार आहोत, कारण आपल्या वेळी म्हणजे माझ्या वेळी तरी अशी कॉम्पिटिशन नव्हती की पहिलंच आलं पाहिजे, मग चांगलंच मिळालं पाहिजे, मग हेच. कारण प्रत्येकाची एक कपॅसिटी असते, पण मग तुम्ही त्याला खूप ताणायला लागलात तर ती मुलं प्रचंड स्ट्रेसमध्ये जातात. आणि बरोबर 10वीची परीक्षा झाल्यानंतर ते जे 10वी सुरू होताना 9वी सुरू होताना असणारं एक 50-55-60 पर्यंतचं वजन एकदम 10वीची परीक्षा संपली की ते 70-75ला गेलेलं असतं, कारण त्यांची लाईफस्टाईलच तशी करून टाकली आहे. त्या मुलांना ठीक आहे, अभ्यास करणं ही प्रत्येकाची गरज आहे, प्रत्येकाने करावा, पण त्यांच्या बाकीच्या गोष्टींकडे पण त्या वयात बघणं गरजेचं आहे. आजकाल लहान मुलांमध्येच फार वजन वाढायला लागले, खूप प्रचंड वाढतंय, ते सांगते ना मी तुम्हाला. कारण आता त्यांचे आई वडील IT मध्ये काम करणार आहेत, त्यांच्या आई वडिलांचा जॉब असा आहे की त्यांना तो सेडेंटरी लाईफस्टाईल कारणीभूत ठरतो. तेच एका जागेवरती बसतात, त्याच्यामुळे त्यांच्या किचनमध्ये कुकिंग हे फार ऍक्टिव्हली केलं जात नाहीये. ते जेव्हा केलं जात नाहीये तेव्हा तुम्ही झोमॅटो सारखे प्रकार आता किती आलेत, झोमॅटोच्या फॉर्म मध्ये पण प्रचंड आलेत, जेव्हा ते सुरू करताय. म्हणजे तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते, घरात लावलेलं वरण भात आपण जेव्हा खातो, 1 वाटी भात 2 वाटी वरण जेव्हा हाणतो, तेव्हा हार्डली त्याच्यातून 200 किंवा 300 कॅलरीज जातात. तोच झोमॅटोचा वरण भात किंवा झोमॅटोचा दाल राईस, दाल तडका जेव्हा खातो तेव्हा त्याच्यामध्ये 600 ते 700 कॅलरीज असतात. का बरं? कारण त्याला चव येण्यासाठी भरपूर प्रकारचे व्यंजनं घातली जातात ना त्याच्यामध्ये, भरपूर प्रकारच्या तेलाची फोडणी घातली जाते. आता तर तुम्हाला खोटं वाटेल, त्याच्यात बटर पण घातलं जातं, कारण त्याच्यामुळे टेस्ट वाढते. जे काही गोष्टी टेस्ट वाढवणाऱ्या आहेत त्या 3 आहेत: शुगर, सॉल्ट आणि फॅट. मग त्याच्यातल्या ज्या अवेलेबल होतात, तुम्ही इव्हन जेव्हा हे बघता की आपण बाहेर बघा, तुम्हाला रील्स बघायला मिळतात की एक ऑमलेट करतात ते. आता ऑमलेट, एक ऑमलेटची किंमत 100 रुपये आहे. मग हे 100 रुपयाचं ऑमलेट काय आहे बरं, हे जेव्हा रील्स बघतात, किती बटर त्याच्यात घातलं जात आहे हे बघतोय का आपण? त्या बटरच्या कॅलरीज कॅल्क्युलेट करतोय का? बरं, आता फूड प्रोडक्ट्स मध्ये सुद्धा खूप प्रकारच्या आपण मिलावट होते म्हणतोय की आता पनीर पण खायला लोक घाबरायला लागलेले आहेत. किती प्रकारचे पनीरचे रील्स आलेत. कालच मी एक रील बघितला, ती 5 स्टार हॉटेलमध्ये पनीर पराठा खात होती. तिने गुपचूप त्या पोळीमधलं पनीर, पराठ्यामधलं पनीर स्क्रॅप केलं, ते धुतलं आणि ते धुवून त्याच्यावरती आयोडीनची टेस्ट टाकली, तर ते खोटं निघालं. म्हणजे मीच काल तिचा व्हिडिओ 2दा-3दा बघितलं की हे काय चाललंय. मग आपण काय प्रत्येक ठिकाणी हे करू शकणार आहोत का? नाही शक्य. त्याच्यामुळे या सगळ्याला एकच पर्याय आहे. भले घरातल्या बाईला, म्हणजे जे आता तुम्हाला कुक नाही करता येते, तुम्ही एखादी कुक ठेवा, पण जे काय होतंय हे डोळ्यासमोर होतंय ना, हे जर बघितलं तर खूप प्रकारचे आजार तुम्ही स्वतःहून टाळू शकता. बरोबर. तसंच तुम्ही म्हटलात, लहान मुलांमधली ओबेसिटी प्रचंड वाढत चाललेली आहे, कारण त्यांचं खाणं बघा तुम्ही. म्हणजे जेव्हा माझ्याकडे लहान मुलं येतात तेव्हा त्यांची पहिल्यांदा मान बघते, ती मान अशी काळी झालेली असते, म्हणजे त्यांच्यामध्ये अकॅन्थस नायग्रिकन्स नावाचा इन्शुलिन रेझिस्टन्सची एक साईन असते, ती एवढ्या लहानपणामध्ये यायला लागलेली आहे. आणि त्यांच्या खाण्यावरती नियंत्रणच नाहीये, कारण आई वडील जर का चुकीचं खात असतील तर ते मुलांना काय थांबवणार आहेत खाण्यापासून. म्हणजे पूर्वीची जी पद्धत होती की एक माणूस घरात होता, एक माणूस बाहेर होता, घरातला माणूस सगळ्यांची काळजी घेत होता, खाणं घरातलं होतं, तेव्हा काहीच नाही. आता दोघंही जर का तुम्ही काम करायला लागले, दोघंही आउटसाईडला जात आहात, तर कुणीतरी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे त्या गोष्टीची, की तुमचं जे काही खाणं असेल ऍटलिस्ट तुमच्या डोळ्यासमोर झालं पाहिजे. म्हणजे एखाद वेळी कधीतरी तुम्ही बाहेर जाताय तेव्हा खाताय तर ते ओके आहे, पण आता आठवड्यातून 2 ते 4 वेळेला बाहेरचं खाणं बोलवलं जात आहे. आहे ते. बरं, तुम्हाला बाकी काही करायला वेळ नसतील तर पाकिटे तुमच्या घरात पडलेलीच असतात. चिप्सचं पाकिट पडलेलं आहे, बिस्किटचं पाकिट पडलेलं आहे, केक पेस्ट्रीज फ्रीजमध्ये आणून ठेवलेले आहेत. काय होणार आहे दुसरं? मी तुम्हाला सांगितलं तसं हे केक, पेस्ट्री, चिप्स किंवा बाकीचे काही आपण कुरकुरे वगैरे म्हणतो, बिस्किट म्हणतो, हे काहीच हेल्दी नाही हो. कारण त्याच्यामध्ये शुगर, सॉल्ट आणि फॅट या 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे. जेव्हा ते कॉम्बिनेशन तुम्ही खायला देता तेव्हा डोपामिन नावाचं जे काही आपलं केमिकल आहे ते सिक्रेट व्हायला लागतं, ते ॲडिक्शन तयार करतं, आपल्याला परत
त्याच प्रकारचं खाणं खावंसं वाटायला लागतं. त्याच्यामुळे ही सायकल जी आहे ही कुठे ब्रेकच होत नाहीये. ही ब्रेक झाली नाही की ती ओबेसिटी वाढत चाललेली आहे. म्हणजे बाहेरचं खाणं आणि प्रोसेस फूड हे जे काय म्हणतोय ह्या सगळ्यांमुळे हे ओबेसिटी वाढणं, शिवाय लॅक ऑफ एक्सरसाइजला कोणी महत्वच देत नाहीये. म्हणजे जेव्हा माझ्याकडे म्हणजे मी आता ह्याचा उल्लेख करतेय की गुजराती मारवाडी सारखे जे काही फॅमिलीज आहेत त्यांच्याकडचं फूड घ्या, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स काढा, त्याच्यामध्ये तुम्ही बघा की असं किती पोषण मूल्य मिळतंय. कार्ब्सने भरलेलं आहे, सगळे फॅट्सने भरलेले आहेत. तुम्ही कोणते राईस आहे, कार्ब्स आहे, फॅट्स आहेत, कुठे त्याला फायबर्स किंवा कुठे त्याला थोडंसं प्रोटीन त्याच्यामध्ये पाहिजे किंवा आपण हे जे काय म्हणतो बाकीच्या चांगल्या गोष्टी त्याच्यात हव्यात, हे होतच नाहीये. त्या लोकांना स्वीट्स खायचे असतात, त्या लोकांना ते मठरी वगैरे सारखे पदार्थ आहेत, नंतर तळलेले पदार्थ आहेत, हे अशा पदार्थांचंच त्यांच्यामध्ये इन्क्लूड होतं. कारण जेव्हा मी त्यांची फूड लिस्ट भरून घेते तेव्हा हे पदार्थ जास्त असतात. बाहेर मिळणारे आणि घरी करणाऱ्यांमध्ये तेलकट हे खूप पदार्थ आहेत. मग अशा कम्युनिटीजमध्ये सुद्धा प्रचंड वजन वाढण्याचं प्रमाण सुरू झालेले आहे. त्यांना अक्षरशः काही लोकांना तर वयाच्या 35-40 मध्ये सुद्धा इन्शुलिन आहेत. 40-40, 60-60 इन्शुलिन घेत आहेत ते लोक. आणि तरी पण जेव्हा सांगतो तेव्हा म्हणतात की ही कम्युनिटी प्रॅक्टिस आहे मॅडम, आम्ही काही करू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतः त्या गोष्टीला बघताय की ते चुकीचं आहे, तेव्हा आता त्यांची जी काही नवीन जनरेशन आहे त्यांनी या गोष्टींची काळजी घेतली तर त्यांच्या मुलांमध्ये हे स्प्रेड होण्याचं प्रकरण थांबू शकतं. सो हे त्याच्यातच नाही. आणि आता मी तेच असं नाहीये, आता सगळीकडेच हे व्हायला लागलं. म्हणजे प्रत्येक जणांना फक्त बाहेरचं खाणं, रेडीमेड जे काही मिळेल याला लगेच लोक तुटून पडतायत. आणि ते जर का थोड्या प्रमाणात थांबलं, थोडंसं डोळे उघडून आपल्यासाठी काय चांगलंय हे बघितलं, काही गोष्टी घरात व्हायला सुरुवात झाली, घरातलं खाणं जर का मिळायला लागलं, किंवा अगदी खूप आता घरगुती खाणं देणारे पण खूप चांगले चांगले डब्बेवाले पण आहेत. जर अशा गोष्टींमध्ये तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट केलीत किंवा स्वतःचं खाणं सुधारलं तर ही दुसरा फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे ओबेसिटी वाढू शकते. तिसरा महत्वाचा फॅक्टर आहे तुमचा कामाचा ताण आणि स्ट्रेस. याच्यामुळे तुम्हाला जे काही मी आधी म्हणत होते की कामाचा ताण आणि स्ट्रेस याच्यामुळे तुमच्या भुकेवरचा कंट्रोल राहत नाहीये. तुमची झोप बिघडली आहे. जेव्हा तुमची झोप बिघडते तेव्हा तुम्हाला बिंजेस सुरू होतात. तुम्ही रात्री जागायला सुरुवात झाली की तुम्हाला चांगलं काहीतरी खावंसं वाटायला लागतं. तेलकट खायचंय, चिप्स खायचे आहेत, बिस्किट्स खायचे आहेत. रात्रीच्या खाण्याचे जे काही प्रकार आहेत ना, ह्याने पण ओबेसिटी वाढायला लागलेली आहे. म्हणजे तुमची झोप जर का नॉर्मल असेल तर तुमचं हे खाणं अवॉइड होईल. तुमची झोप नॉर्मल कधी होईल? जेव्हा तुमचा स्ट्रेस मेंटेन केला जाईल, तर तुमचा कामाचा ताण कमी होईल. याच्यासाठी तुम्हाला योगा, मेडिटेशन, स्वतःचे काही छंद जपणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला जर का गाणं म्हणायला आवडतंय तर मी 10-15 मिनिटं द्यायला त्याच्यात काहीच हरकत नाही. मला पुस्तक वाचायला आवडतंय, मला डान्स करायला आवडतोय, मी पूर्वीचं काहीतरी हॉबी असेल, मला टेबल टेनिस खेळायला आवडतंय, तर त्याच्यातून थोडा आपल्यासाठी जो स्वतःसाठी 10 मिनिटं असं एक मी पॉडकास्ट हे केलं होतं, व्हिडिओ केला होता. त्याच्यामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींचा छंद तुम्ही जपलात तर तो कामाचा ताण काही प्रमाणात का होईना आपल्याला कमी करता येईल. कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला हे सगळे ताण जर का कमी करता आले तर तुमची झोप रेग्युलराईज, तुमची झोप रेग्युलराईज झाली की तुमचे हॉर्मोन्स जागेवरती यायला लागतील आणि मग तुमचं हे बिंज ईटिंग वगैरे जे काही म्हणतो आपण, हे सगळं नवीन आपण ते जागेवरती आणू शकतो. आणि 5 वाजताचं खाणं हा सुद्धा सगळ्यांसाठी खूप दुश्मन ठरलेला आहे. कारण काय करतो, सकाळपासून बापरे हे नाही खायचं, ते नाही खायचं, ह्याने वजन वाढेल, हे कसं काय खाऊ, ते कसं काय खाऊ, हे विचार करत 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 ते इंटरमिटंट फास्टिंग सारखे ट्रेंड झालेत. 16 तासाचं फास्टिंग जेव्हा तो संपतो तेव्हा तो इथला जो आपण घट्ट केलेला स्क्रू असतो तो पूर्ण बिघडून जातो आणि त्या 8 तासात लोक वाटेल ते खातात आणि मग म्हणतात आम्ही इंटरमिटंट फास्टिंग पण करतोय, मग आमचं वजन का कमी होत नाहीये. त्याच्यामुळे जगामध्ये कुठल्याही प्रकारचं फास्टिंग करा, कुठल्याही प्रकारचं डाएट करा, जोपर्यंत तुमच्या कॅलरीज इन आणि आउट या बॅलन्स होत नाहीत, तुमचा ताण तुम्ही नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत नाही, तुमची झोप जागेवरती येत नाही, स्मोकिंग, अल्कोहोल सारख्या हॅबिट्स तुमच्या कमी होत नाहीत, तोपर्यंत तुमचं वजन तुमच्या ताब्यात राहणार नाही. हे अगदी फिक्स असलेलं सोल्युशन आहे त्याच्यासाठी. अगदी काही फक्त 5% लोकांना, म्हणजे ज्यांना की आजार आहेत, अनुवंशिक असतील, अशा लोकांना त्यांचं वेट सोडलं तर बाकीचं हे फक्त लाईफस्टाईल, फूड आणि एक्सरसाइज
याच्याशीच रिलेटेड आहे. अगदी रिलेटेड हा, आहे, त्याच्याशीच त्याच्याशीच related रिलेटेड आहे. आणि जर तुम्हाला जेनेटिक असेल, म्हणजे तुमच्या आई वडिलांना जर का डायबिटीस आहे, हा, तर तुमच्यात ते जीन्स आहेत, म्हणजे तुमची बंदूक ही रेडी आहे. बरोबर. तुम्ही ट्रिगर ओढला म्हणजे तुम्ही जर का चुकीच्या पद्धतीने वागायला लागला, तुमचं वजन वाढायला लागलं, तुमचे झोपेचे वांदे झालेत, तुमचे स्ट्रेस गेला लागले, की तो ट्रिगर दाबला जातो आणि तुम्हाला ते वयाच्या 30शीलाच येतं. त्यांना जर का 40-50शीला आलेलं असेल, तर ते तुमच्या 25-30शीलाच येते. आणि ते आता आपण बघतोय. हो, HbA1c वयाच्या 20व्या 25व्या वर्षी 12 आणि 13 असणारी मुलं पण माझ्याकडे आलेली आहेत. माझ्याकडेही केसेस आहेत 9-10. आपण बघतो आता, पूर्वीचा ट्रेंड नव्हता हा, पण आता आपण जेव्हा पेशंट्स बघतोय तेव्हा हे ट्रेंड्स वाढायला लागलेत. आणि तेव्हा त्यांच्यापेक्षा त्यांचे आई वडील घाबरतायत. आणि ते घाबरण्याच्या पोटी जेव्हा ते आता काही करा पण माझ्या मुलाला गोळी नको, एवढ्या कमी वयात गोळी, कारण त्याचे पुढचे परिणाम तुमच्या सगळ्याच आयुष्यावरती होत आहेत. तुमच्या वैवाहिक आयुष्यापासून ते तुमच्या कामापर्यंत त्या शुगरचे परिणाम, त्या वाढणाऱ्या बीपीचे परिणाम, तो वाढणाऱ्या स्ट्रेसचे परिणाम तुमच्या शरीरावरती होतच आहेत. मग तुम्ही काय कमवताय आणि काय गमवताय ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपण आता गमवायलाच जास्त लागलेलो आहोत गमवण्यापेक्षा. मी आत्ता आज ठरवलं मी ओव्हरवेट आहे आणि मला वजन कमी करायचंय. पहिली स्टेप काय असायला पाहिजे माझी? पहिली स्टेप करायची म्हणजे तुम्ही स्वतः आत्ता तुमचं काय डाएट आहे हे लिहून काढायला पाहिजे. बरोबर. त्याचे कॅलरी कॅल्क्युलेशन्स तुम्हाला जमली पाहिजेत. गुगलवरती मिळून जातील तुम्हाला. कॅलरी कॅल्क्युलेशन करून घ्या. आता तुम्हाला वजन कमी करायचंय म्हणजे आता आपला जेव्हा बॅलन्स असतो कॅलरी इन आणि कॅलरी आउट, हा जो बॅलन्स आहे, हा बॅलन्स मध्ये तुम्हाला कुठला बॅलन्स तुम्हाला काय करावं लागेल, कॅलरीज आउट वाढवावे लागतील आणि कॅलरीज इन कमी करावे लागतील. बरोबर आहे. मग आता जेव्हा तुम्ही हे कॅलरी कॅल्क्युलेशन करता तेव्हा कुठल्याही गुगलमध्ये तुम्हाला ते कळतं, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट 4 कॅलरीज यूज होतात, प्रोटीन 4 कॅलरीज यूज होतात, त्याच्यानंतर फॅट्स 9 कॅलरीज यूज करतं, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की आपलं अल्कोहोल असेल तर त्याच्यामध्ये 7 कॅलरीज मिळतात. अल्कोहोलमध्ये 7 आहे. ओके. फायबर्समध्ये 2 ते 3 कॅलरीज बर्न होतात. हे अशामध्ये. त्याच्यानंतर मग काय करायचं आपल्याला, आता आपलं एक्सपेंडिचर किती असतं, म्हणजे तुमचे बर्न ज्या कॅलरीज असतात त्या इनहेरंट किती असतात आणि तुम्हाला किती बर्न करायचे असतात. जेव्हा तुमचं वजन 60 आहे, बरोबर आहे, तेव्हा इंटू 40 करा, म्हणजे तुम्हाला रोजच्या कॅलरीची रिक्वायरमेंट किती आहे, 2400. जर तुमचं वजन 70 आहे तर तुमच्या कॅलरीज किती असतील, मग तुम्हाला इंटू 40 करा, 2800. बरोबर आहे. म्हणजे याचा तुम्हाला बॅलन्स आता कमी करायचा आहे. खूप छान, सोपं कॅल्क्युलेशन सांगते. मग तुमचं तुम्हाला मग काय तुम्ही एक्सरसाइज कराल तेव्हाच तुमचं वजन कमी होणार आहे का? नाहीये. बेसिक गरजांसाठी सुद्धा आपली काही कॅलरीज वापरली जाते. आता ही जी काही तुमची कॅलरीज आहे यातली 60% कॅलरी कशाला वापरली जात असेल विचार करा. बेझल मेटाबॉलिक रेट, म्हणजे तुमचं ते म्हणजे काय असतं ते, की जेव्हा तुमचं हार्ट पंप करतंय, तुमचे लंग्स पंप होत आहेत, तुमचं GIT फंक्शन चालू आहे, तुमचं पचनशक्तीची क्रिया चालू आहे, तुमच्या डोळ्यांचं बघणं चालू आहे, की जे एक्सरसाइज मध्ये मोडत नाहीये. बसल्या ठिकाणी तुमची 60% कॅलरी बर्न होतीये. बरोबर आहे. दुसरी कॅलरी कुठली बर्न होते तुमची, तुमचं सगळ्यात जास्त मेटाबॉलिझमची कॅलरी बर्न होते हे तुमच्या प्रोटीनसाठी. त्याला जास्त कॅलरी बर्न करावी लागते शरीराला. ओके. म्हणजे तुमच्या डाएटमध्ये काय काय घ्यायला लागेल त्यातला एक पार्टची हिंट दिले मी तुम्हाला. तिसरी कॅलरी बर्न होते ती म्हणजे तुम्ही आता बसलेला आहात, दाराची बेल वाजली, तुम्ही उठताय, बेल हे करून घेताय, त्याच्यासाठी चालताय, तुम्ही किचनमध्ये काही काम करताय, तुम्ही दिवसभरात असे काही खाली गेलात, जाऊन शाळेतून मुलांना घेऊन आलात किंवा तुमचं काहीतरी अजून बाहेर काम आहे, ही जी नॉन एक्सरसाइजिंग एनर्जी एक्सपेंडिचर असतं ना त्याला आपण नीट पण म्हणतो. आणि हे किती टक्के जातं तुमचं, हे एक 10% जातं. नंतर तुम्हाला म्हटलं प्रोटीन कॅलरीज जे बर्न करतात ते 5 ते 10% जातात, म्हणजे किती उरले, हार्डली एक 10 ते 20% उरले, ते तुमच्या एक्सरसाइजने तुम्ही घालवू शकता. म्हणजे 80% तुमचं जे काही काम आहे हे रोजच्या रुटीन मध्येच वापरलं जात आहे आणि एक्सरसाइज हे तुमच्या 10%. पण तो रोल इतका मोठा आहे की त्याच्यामुळे आपण सगळे आपले आजार मागे फिरवू शकतो. ते 20% आपण काय करतो, कमी करत नाही, मग ते चक्रीवाढ व्याजासारखे ते कंटिन्यू मल्टिप्लाय. करेक्ट. सो तुमचा एक्सरसाइज हा तुमचा 10 ते 20% रोल प्ले करतो. पण लोक एकदा जिमला सुटले की इतक्या मोठ्या प्रमाणात सुटतात की म्हणजे त्यांना थांबूच शकत नाही तुम्ही. म्हणजे त्यांना असं वाटतं की जेवढी तुम्ही जिम कराल
जेवढं तुम्ही एक्सरसाइज कराल तेव्हा तुमचं वजन तेवढं फास्ट गतीने कमी होतं असं नाहीये. आधीच्या गोष्टींकडे पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. सो असा रोल आहे. म्हणून माझ्याकडे जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा मी त्यांना सांगते की डाएट हे 80% मध्ये धरायचंय आणि एक्सरसाइज हा 20% मध्ये धरायचा आहे. असे कित्येक लोक आहेत की जे खूप जास्त एक्सरसाइज, माझ्याकडेच आलेली बरेच लोक आहेत की मी रोज जिम करत होतो तरी पण माझा काटा 1 किलोने सुद्धा कमी होत नव्हता. पण आता मी डाएट आणि मग जिम करतोय तर माझा काटा बरोबर कमी यायला लागलाय. कारण तो बॅलन्स जो आहे तो बॅलन्स जर का तुम्हाला कळला नाही तर त्याचा काहीच उपयोग नाहीये. डाएट आणि एक्सरसाइज याच्यामध्ये तुम्ही 80 डाएट आणि 20 एक्सरसाइज, हे मी रफने सांगते. बरीच लोक म्हणतात की आम्ही 70% डाएट करतो, 30% एक्सरसाइज. ठीक आहे, पण त्याचं पर्सेंटेज किती असावं हे सांगण्याचा उद्देश आहे. आयडियल हे असावं. ओके, आयडियली हे असावं. मग आता लोकांना एक्सरसाइज म्हटल्यानंतर काय करायचं हे सुरू झालं. बरोबर आहे. मग असं कुठे चालण्यानं काहीच कमी होत नाही असं म्हणतात लोक. चालण्यानं काय होणार आहे? चालण्यानं काहीच होत नाही. तुम्हाला जिम केली नाही किंवा तुम्हाला हेवी एक्सरसाइज केला नाही तर तुमचं काहीच होऊ शकत नाही. अहो, पण जी लोक जागेवरून उठतच नाहीत अशी बरीचशी लोक आहेत की जागेवरून उठायचे सुद्धा कष्ट घेत नाहीत, घरातल्या घरात सुद्धा काही करत नाही, त्यांनी ऍटलिस्ट चालायला तरी सुरुवात करावी असं माझं म्हणणं आहे. आणि त्याच्यासाठी पीडोमीटर सारखे ऍप दिलेले आहेत आपल्याला. तर हे ऍपने तुम्ही जेव्हा सुरू कराल तर ऍटलिस्ट 5,000 सुरुवातीला तुम्ही 3,000 पावलांनी सुरू करा. 3,000 पावलं महिनाभराने 4,000 होतील, 5,000 होतील, 10,000 पर्यंत जातील. खूप मोठं आहे. अगदीच. ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी हा सोपा, साधा, न पैसे देता येणारा, स्वतः करता येणारा एवढा जरी एक्सरसाइज सुरू केला तरी बरेचसे त्यांचे ह्या ओबेसिटीचे रिलेटेड जे प्रॉब्लेम आहेत हे कमी होतील असं मी तुम्हाला म्हटलं ना की प्रूफ करून दिलेलं आहे की ऍटलिस्ट आला तरी. डायरेक्ट कॅलरीज जरी बर्न नाही झाले तरी आपले जे मेटाबॉलिझम आहे ते वाढतं, हार्ट रेट वाढतो, त्याच्यामध्ये कॅलरीज यूज होतात. आता तुम्ही चालताय, इनहेलेशन वगैरे हे होतं, तिथे कॅलरीज बर्न होतात. प्रश्नच नाही. मग तुम्ही चालताय, आता मला रोज रोज चालता येतं, ठीक आहे, मग मी म्हणते की एक 10 मिनिटं त्याच्यात जॉगिंग करायला सुरुवात करा. जॉगिंग म्हणजे तुम्ही जेव्हा चालताय तेव्हा तुम्हाला शेजारच्याशी बोलता नाही आलं पाहिजे, या स्पीडने तुम्ही चाला, झाप लागली पाहिजे, म्हणजे तुमचा तो हार्ट रेट वाढायला सुरुवात होईल. कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही ऑल ऑफ अ सडन पटकन उद्यापासून जिम करतोय आणि डाएट असं नका करू. हळूहळू त्या गोष्टी तुमच्या याच्यात इन्क्लूड करा, सो दॅट तुमच्या त्या गोष्टी तुमच्या रोजच्या आयुष्याचा पार्ट झाली पाहिजेत. आज मी चालायला गेलो नाही तर मला करमलं नाही पाहिजे, मी काहीतरी चूक करतोय. जसं आपण जेवणाच्या बाबतीत विचार करतो का की आपण आज जेवलं नाही पाहिजे, आज उपवास आहे. उपाशी राहणारी लोक किती आहेत आणि उपवास करणारी राहणारी लोक किती आहेत, हा जो डिफरन्स आहे तसा तो डिफरन्स पाहिजे की मी चाललो नाही तर मला कुठेतरी गिल्ट वाटला पाहिजे की बापरे आज माझा व्यायाम नाही झालेला. तर तुमच्या ह्या बाकीच्या गोष्टी जागेवरती यायला मदत मिळेल. बरोबर. दुसरी गोष्ट, आता चालतोय तर मी भरपूर आहे तरी पण माझं वजन होत नाही. स्वतःच्या झोपेवरती कॉन्सन्ट्रेट करा. किती वेळ झोपताय? तुम्हाला माहितीये झोप किती प्रत्येक डिसीज घ्या जो झोपेमुळेच अफेक्ट होतोय. कुठलाही डिसीज सांगा तुम्ही मला. ओव्हरस्लीप किंवा नाही, झोप तुमची डेफिशियंट झाली रे झाली की तुमचे सगळे हॉर्मोन्स बिघडायला लागतात. पहिलं हार्मोन तुम्हाला म्हटलं तसं तुम्हाला लगेच क्रेविंग्स व्हायला लागतात रात्रीची, तुम्ही जर झोपला नाही तर. तुमची झोप डिस्टर्ब झाली तर तुमची मेमरी शार्प नसते. बरोबर, तुमची मेमरी शार्प नाहीये. तुमची झोप झाली नाही तर तुमचे जेव्हा तुमच्या बॉडीला शांततेची, जेव्हा रेस्टची गरज असते तेव्हा तर ती रेस्टमध्ये नसेल तर तुम्हाला पाल्पिटेशन, ब्लड प्रेशर, थायरॉइड हे पण डिसीजेस सुरू होत आहेत. नेम अ डिसीज विच विल नॉट ऑकर ड्यू टू स्लीप, म्हणजे इनसफिशियंट स्लीप. प्रत्येक डिसीजशी रिलेटेड आहे तो. कारण फक्त शोधून काढा का स्लिपनी हे होतंय म्हणून हा आजार, स्लिपनी हे होतंय म्हणून हा आजार, प्रत्येक आहे. सगळ्याचा अभ्यास करून झालाय. झोप तुमची 7 ते 8 तास झालीच पाहिजे. मग आम्ही तर रात्रपाळी करतो, दिवसा कव्हर करा. मग रात्री आम्ही 11 झोपायला होतात आणि 5 वाजता उठायला लागतं, मुलांच्या शाळा असतात. बरोबर आहे, दुपारी तासभर झोपा ना, काहीही फरक पडत नाही. तुमची झोप कंप्लीट करा. कारण आपण प्रत्येकालाच 8 तास झोपू शकू आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये, शक्य नाही. पण टोटल काउंट करा, ऍटलीस्ट 7 तास तरी कंप्लीट करा. बरं, नाही मला 5 दिवस नाही जमत, मी शनिवार रविवार मध्ये तरी कंप्लीट करा. कंप्लीट युअर गोल ऍटलीस्ट फॉर 7 hours. म्हणजे तुमची स्लीप वीकली सुद्धा तुम्ही मॅनेज करू शकता. करा, कारण काहीच नसेल तर काहीतरी, असं मी म्हणते. म्हणजे तुम्हाला आपण म्हणतो ना मला कुठे व्यायामाला जायला वेळ नाही, मग चाला तरी, घरातल्या घरात तरी चाला.
1 माईल वॉक सारखे ऍप असतात, ते बघून तुम्ही घरातल्या घरात पण चालू शकता. काहीतरी करा, तसं म्हणते मी, काहीतरी करा, पण तुमची ऍटलीस्ट 7 तासाची झोप रोज झालीच पाहिजे. असं बघा, नाही आज झाली तर मी उद्या कव्हर करेल, आज मला कामाचा लोड जास्त होता, पण सी टू इट दॅट की ती रात्रीची झाली तर उत्तमच आहे, नाही झाली तर ऍटलीस्ट दुपारी पण तुम्ही तासभर झोपू शकता. ती झोप कंप्लीट करण्यासाठी म्हणून तासभर झोपू शकता, ना की मी रात्री 8 तास झोपले आणि परत दुपारी 2 तास झोपले, असं नाही करायचंय. लोक लगेच अर्थाचा गैरअर्थ काढून सुरू करतात. कारण आता मी वामकुक्षीवरती एक व्हिडिओ टाकला की ज्यांचं सकाळी खूप हेवी एक्सरसाइज आहे, ज्या बायकांना सकाळी डब्यासाठी ती थकून जातात दुपारी, अशा वेळेला तुम्ही अर्धा तासाची झोप आरामात घेऊ शकता. खूप भारी, खूप गरजेचा असतो, खूप गरजेचा असतो. त्याच्यातून खूप चांगल्या बेनिफिशियल गोष्टी आपल्याला मिळतात. मग हे म्हणते तर त्याचा अर्थ लगेच लोक 2-2 तास दुपारी झोपायला लागतील. तुमची झोप कंप्लीट होत नसेल तर तुम्हाला झोपावंच लागणार आहे. रात्रपाळी करणारे लोक काय करणार आहेत? आता आहेत ना असे जॉब्स की ज्या रात्री करावे लागतात, तुम्हाला दिवसा झोप घ्यावीच लागते. सो झोप हा त्याच्यामधला दुसरा फॅक्टर झालेला आहे. आणि स्ट्रेस हा प्रत्येकाने प्रत्येकाचा मॅनेज करायला शिकलात तरच तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगली गोष्ट हेल्थच्या बाबतीत अचीव्ह करू शकतात. कारण स्ट्रेसला भरपूर गोष्टी आहेत माहिती आता, म्हणजे तुमची झोपेमुळे पण तुमचा स्ट्रेस कमी होतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला स्ट्रेस जर कमी करायचा असेल तर तुम्हाला थोडंसं योगा, मेडिटेशन, प्राणायाम अशा काहीतरी गोष्टी दिवसभरातून एक 10 मिनिटं 15 मिनिटं अशा तरी प्रॅक्टिस करायच्या आहेत. स्वतःचे छंद जपणं, आठवड्यातून समजा आता शनिवार रविवार जेव्हा तुम्ही असता तर एखाद्या शनिवारी अशा ठिकाणी जाऊन या की मला बरं वाटतं तिथं गेलं की, म्हणजे अगदी मला टेकडीवरती ते जो आपला पद्मावतीचा हे आहे की नाही, मला तिथे आठवड्यातून एकदा जायला छान वाटतं. तळजाई टेकडीवरती जायला, ते जे जंगल आहे त्याच्यातून एक फेरी मारायला. तुमचं मेंटल आणि फिजिकल एक्सरसाइज होणं खूप गरजेचं आहे, ना की दिवसभर मी खूप एक्झर्शन करतेय, याला उपयोग नाहीये. जेव्हा तुमचं मेंटल आणि फिजिकल दोन्ही शांत राहील तेव्हा तुमचा तो स्ट्रेस रिलीव्ह होईल, तेव्हा तुम्हाला झोप शांत लागेल. झोप शांत लागली की बऱ्याचशा गोष्टी कव्हर होतील. त्याला एक्सरसाइजची जोड दिली की तुमचं इकडचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. आणि मग आता येतो तुमच्या डाएटचा रोल. कारण मी लाख डाएट केलं पण माझी झोपच चांगली नाहीये म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल. 3 फॉलोअप झाल्यानंतर सुद्धा एका बाईचं वजन कमी होत नव्हतं. सगळं शोधून काढलं आम्ही, कॅलरी बॅलन्स शोधला, हे शोधला, तो शोधला, पण तिच्या झोपेवरची हिस्ट्री जेव्हा घेतली तेव्हा कळलं की ती फक्त 4 तास झोपतीये. तिला म्हणलं काहीही कर तू, ती दिवे बंद कर, पण तू मला ऍटलीस्ट 4 ते 5 ते 6 तास झोप. लगेच वजन उतरायला सुरुवात झाली. सेम डाएट घेतलं, वजन उतरायला सुरुवात झाली. खूप मोठा रोल आहे झोपेचा आणि तो आपण नेहमी निग्लेक्ट करतो. आपण म्हणतो ना आता मेल्यानंतर झोप, हे अतिशय चुकीचं आहे. कारण झोपेचा रोल तुम्हाला इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे आणि ती शांत रात्रीची झोप एवढं जरी घेतलं तरी तुमचे निम्मे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये. रादर देन मला वाटतं 2 तासाची जिम करण्यापेक्षा 1 तासभर शांत निवांत झोपा, त्याचे इफेक्ट अजून चांगले तुम्हाला तुमच्या बॉडीवरती दिसून येतील. झोप किती महत्वाची आहे, म्हणजे 8 तासाची झोप गरजेची आहे, असं नाही की झोपतच 7 ते 8 तास, म्हणजे जसं तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे दिवसभरामध्ये ती झालीच पाहिजे आणि तो झोप मॅनेज केली पाहिजे प्रत्येकाने.